रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत 3 प्रकारचे लटकन, ते सुद्धा वेगवेगळे प्रकारचे डिझाइन मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। त्यासाठी बघा, मी 4x4 चे चौकोन कट केलेले आहेत। तर हे आहेत 4 चौकोन कट केलेले मी 2 कलर कॉम्बिनेशन मध्ये। 2 चौकोन मी बाजूला ठेवते आणि 2च चौकोन मी इथे घेणार आहे। आता आपण ह्या चौकोनच्या अशा पद्धतीने ट्रायंगल करत मस्त असा ट्रायंगल तयार करून घेणार आहेत। एकदम न्यू डिझाइनचे मी तुम्हाला इथे लटकन दाखवणार आहे। तर व्हिडिओ छोटासा आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे आणि पूर्ण बघा, तुम्हाला देखील अशा पद्धतीने लटकन करता येतील। आता हा जो दुसरा चौकोन होता त्याला आपण फक्त एकच वेळा फोल्ड करत त्याच्यावर आपण आपला हा जो ट्रायंगल आहे तो व्यवस्थित असं सेंटरला मॅच केलेला आहे। आता त्याला आपण बरोबर जे त्याचे ओपन पार्ट आहेत ते आपण त्याला स्टिचिंग करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं पार्ट कट केलं। आता याचे दोन्ही टोक आपण बरोबर सेंटरला मॅच केलेले आहेत आणि तिथं आपल्याला दोरी ठेवायची आहे। दोरी ठेवत आपण त्याला फोल्ड करत छानपैकी टिप टाकणार, एक्स्ट्राचं पार्ट कट करायचं आणि मग आपल्याला लटकन असं पलटवून घ्यायचं आहे। तर खूप सुंदर आणि एकदम युनिक अशी डिझाइन आपली लटकनची इथं तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही, बाहेरून गोलाकारची पाकडी आणि आतमध्ये मस्त कोन असा आलेला आहे। एकदम सुंदर असे लटकन आपले हे 1 नंबरचे तयार झाले। आता 2 नंबरचे लटकनसाठी देखील मी इथं 4x4 चे 4 चौकोन घेतलेले आहेत 2 लटकन बनवण्यासाठी। आता आपण ह्या चौकोनची अशा पद्धतीने घडी घातलेली आहे आणि कॉर्नर कट करून घेतलेले आहेत। बरोबर राउंड शेप मध्ये मी कॉर्नर कट केले की जेणेकरून आपल्याला गोलाकार इथं मिळणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे। दोन्ही पण आपण गोल तयार करून घेणार सारखेच मापाचे बरोबर। तुम्हाला असं नसेल जमत तर तुम्ही एखादी गोलाकार वस्तू घ्यायची आणि त्याच्या मदतीने छानपैकी अशी गोल कट करायची। आता संपूर्ण गोलाकारावरती मी टिप टाकून घेणार आहे। सीधी बाजू आतमध्ये आहे, उलट बाजू आपल्याला बाहेरून दिसत आहे। आता आपण बाहेरील एक्स्ट्रा पार्ट कट केलेला आहे। इथं आता आपला हा जो रेड कलरचा कपडा आहे प्लेन, तिथं मी कट लावलेला आहे। छोटासा असा आपल्याला कट लावायचा आहे, बरोबर सेंटरमध्ये कट लावायचा आणि त्या कटमधूनच आपण याला पलटवून घेणार। छानपैकी बघा, दोन्ही हे जे गोल आहे ते पलटवून मी प्रेस करून घेणार आहे त्यांच्यावर। आता अशा पद्धतीने आपले गोल तयार झाले। आता आपण काय करणार आहे, दोरी घेणार। दोरीला बरोबर आता हा जो गोल आहे तो असा आडवा यायला हवा आपला कट केलेला आणि बघा अशा पद्धतीने अर्धा इकडून अर्धा तिकडून करत सेंटर मधून आपण टिप टाकणार आहेत। एकदम मध्यावरून टिप टाकून झाली। आता आपण इथे अशा पद्धतीने प्लेट घेतलेल्या आहेत, प्लेटांवर देखील आपण इथं टिप टाकून घेणार। ठीक आहे, आता आपण त्याला असं पलटवून घेणार आहेत। एकदम मस्त फुलाच्या आकाराचं, गुलाबाच्या फुलासारखं आपलं हे लटकन जे आहे ते इथं तयार झालेलं आहे। बघू शकता किती सुंदर लुक आपल्या ह्या लटकनला देखील इथं आलेला आहे। आता आपले 3 नंबरचे लटकन, ह्या लटकनसाठी आपल्याला मशीनची गरज नाहीये। तर मी 4x4 चे आणि 5x5 चे असे 4 चौकोन घेतलेले आहेत। एकच लटकन मी बनवून दाखवते आणि दुसरं लटकन आपलं तयार मी तुम्हाला दाखवणारच आहे। आता हा जो चौकोन आहे त्याला आपण अशा पद्धतीने घडी घालत गोल कट केलेला आहे। तसंच दुसरे जे 2 चौकोन आहेत त्यांच्यात देखील आपण गोल इथं कट करणार आहेत। म्हणजे आपल्याला एक लटकन बनवण्यासाठी, आता हा जो आहे तो नेटचा कापड आहे, नेटच्या कापडमध्ये मी तुम्हाला हे लटकन दाखवते। तर एक लटकनसाठी आपल्याला बरोबर 5x5 चे 2 आणि 4x4 चे 2 असे 4 चौकोन आपल्याला इथं लागत असतात। आता सुई धागा घेतलेला आहे मी, सुईमध्ये धागा ओढून घेतला, ज्या रंगाचा आपलं नेट आहे त्याच रंगाचं, आणि गोल मी जशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत म्हणजे अर्ध गोल समोरासमोर येत आहेत। तर बघा आता आपण एकदम मस्त असं स्टिचिंग केलेलं आहे सुई धाग्याच्या मदतीने। अर्धा गोल जो आहे तो सर्वप्रथम आपल्याला छोट्या गोलमध्ये सुईने स्टिचिंग करायची आहे आणि मग नंतर मोठा अर्धा गोल घ्यायचा आहे। गोलाकार भाग समोरासमोर येतो हे नीट लक्षपूर्वक बघा आणि मस्त धागा असं ताणायचा, व्यवस्थित खेचून घ्यायच्या धाग्याला आणि सुई आपली आहेच धाग्यामध्ये, तर त्याच्याने आपल्याला गाठ इथं बांधायची आहे। आता हे एक बटरफ्लाय तयार झालेला आहे। तर आपण सेम पद्धतीने आता हे जे 2 आपले अर्धगोल आहेत त्यांच्यात देखील आपण एक बटरफ्लाय बनवणार आहेत।
म्हणजे 2 का बनवते मी, तर आपली ही जी दोरी आपण त्याच्यात अटॅच करू, दोरी देखील आपली बाहेरून दिसणार नाही, ह्यासाठी मी 2 फुलपाखरू बनवून बरोबर एकावर एक आपण इथं मॅच करणार आहेत. खूप सुंदर असं आपल्या ह्या लटकनला देखील लुक येणार आहे. मार्केटमध्ये तुम्हाला कुठंच मिळणार नाही एवढे छान लटकन मी तुम्हाला इथं दाखवते. ते देखील वेस्टेज कापडपासून. आपल्याकडे जे कट पीस अवेलेबल असतात त्यांच्यातच तुम्ही हे लटकन बनवू शकता. एकदम युनिक आणि मस्त नवीनच दिसणारे आपण लटकन इथं बनवून घेतलेले आहेत. तर आपण अशा पद्धतीने ही जी दोरी आहे त्याला बघा 3 लेयरमध्ये मी फोल्ड केली आणि व्यवस्थित सुई धाग्याने स्टिच आपण इथं करणार आहेत. अशा पद्धतीने आता दुसरं फुलपाखरू त्याच्यावर अटॅच केलं म्हणजेच आपली दोरी एकदम मस्त अशी कव्हर झालेली आहे. बाहेरून आपली दोरी कुठंच दिसत नाही आहे. आता आपण इथं मस्त पांढऱ्या मोत्यांची लाईन अशी व्यवस्थित बनवणार आणि फुलपाखरूला त्याच्याने एकदम छान असा लुक आपला इथं मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला, मला सपोर्ट करा. आजचे हे लटकन तुम्हाला कसे वाटले, आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ.